नमस्कार, मी आनंदा जिजाबा गाडगे। मी सरांच्या सहवासात आल्यापासून अनेक काही अनुभवलं आहे। माझे 15 वर्ष झाली लग्नाला। 15 वर्षापासून मुलं वगैरे होत नव्हती। माझ्या मित्रांना मुलं झाली, माझ्यापेक्षा लहान मुलांना मुलं व्हायला लागली। 15 वर्ष झाली होती लग्नाला। आम्ही डॉक्टरचा भरपूर प्रयत्न केला दवाखान्याचा, पण काहीच उपयोग होत नव्हता। माझे मित्र नितीन आडसूळ हे माझ्या पाठी लागले होते की सरांना भेटू, सरांशी संपर्क करा। भरपूर वेळा मागे लागले, पण आमचा सर्वांवर विश्वास उडला होता। कशावरच विश्वास नाही, देव धर्म नाही, नाहीतर आणि कोणी काही डॉक्टर दाखवत होते, पण कुठेच आम्हाला इंटरेस्ट राहिला नव्हता। आम्ही असं ठरवलं की आपण आता असंच राहायचं। तर एक दिवस नितीन आडसूळ बोलले, सरांना बोलवूया, सरांशी भेटा, बघा सर काय बोलतात। सरांशी मुलाखत झाली। सरांनी आम्हाला तारीख दिली की अमक्या तारखेला तुमची विजिट घेऊन। सर आले त्या दिवशी विजिटला। सरांना माझ्या मिसेसनं चहा पाणी बसवूट असं काहीच केलं नाही, तरी सुद्धा सरांनी मॅपिंग घेतलं आणि सर बोलले 4 ते 5 दिवसात तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला एक आनंदाचा क्षण भेटेल, त्याच्यानंतर तुम्ही माझ्या घराची पायरी ऑटोमॅटिक चढाल। तर असंच झालं। आम्ही 5-6 दिवस शांतच बसलो, त्यांचा विचार नाही। 5-6 दिवसानं सरांचा जसं बोलले होते तसं आमच्या मनामध्ये आलं आणि आम्ही सरांना फोन केला की सर आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला। तर सर बोलले या। सरांनी तारीख दिली, तिथून पुढं झालं सर्व काही त्यांनी बघडलं, सर्व केलं। नमस्कार, मी सुनीता आनंदा गाडगे। असंच मुलांसाठी खूप आम्हाला अडचण येत होते, दवाखाने केले वगैरे खूप म्हणजे असं बघितलं किती ठिकाणी, पण कुठेच नाही फरक पडला। शेवटी आम्हाला हे सर भेटले नितीन आडसूळांच्याकडून, यांचे मित्र भरत मोहिते। त्यांनी एवढी साथ दिली, म्हणतात ना की शब्दात पण सांगता येणार नाही एवढं त्यांनी आमच्यासाठी म्हणजे असं केलं। भरपूर त्यांनी म्हणजे मी त्यांचा पाहुणचार काहीच केला नाही। मला म्हणजे अशी बोलायची पण इच्छा नाही होती त्यांच्याशी। मी यांना सांगत होते त्यांना घरातच घेऊन येऊ नका, मला बोलायचंच नाही, भेटायचंच नाही त्यांना। आले तरी मी काय त्यांचा पाहुणचार एकदम रागातच होते अशी म्हणजे। नंतर 4-5 दिवसात मग त्याने आम्हाला भेटायला बोलवलं, गेलो। तर मग एवढा अनुभव आला की विचारूच नका। घरात ते आमच्या घरात जरी आता सुद्धा येऊन गेले तर एवढं फ्रेश वाटतं मुलांना वगैरे, आम्हाला सुद्धा। किती म्हणजे असं म्हणतात ना, शक्य करून दाखवलं। स्वामींनी त्यांनाच आमच्याकडे पाठवलं, त्यांनाच आम्ही स्वामींच्या रूपात मी तर बघते। स्वामींच्या कृपेने आज काय सगळं घर, मुलं, एवढं 24 लाखाचं आमचं बिल झालेलं, बाळाचं बिल आमचा। सरांनी बोलले 1 रुपया सुद्धा भरायचा नाही। 30 लाख रुपये बिल, न 1 रुपया भरता बाळ सुखरूप घरी आले आणि आता 2 वर्षाचे आहेत बाळ माझी, आणि एकदम व्यवस्थित जिथल्या तिथं चालू आहे। सरांबद्दल बोलायचं म्हणलं तर काही किती बोलायला एवढं कमीच आहे। एवढा अनुभव आलेत की छोटे जरी काय प्रॉब्लेम असेल, सरांना फोन केला तर दुसऱ्या मिनिटाला सरांचा फोन येणार की प्रॉब्लेम सॉल्व, कितीही मोठ्या संकटात असू द्या। आणि आम्ही अनुभवलेला आहे भरपूर सारं। मी माझ्या आई वडिलांपासून, बहिणीपासून, सासऱ्यांपासून सर्वांना मी सरांची माहिती दिली, सरांशी संपर्क साधून दिला। सर्वांचं प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। जो पण काय प्रॉब्लेम असेल तो कर्जाचा असो, कुठल्या कामाचा असो, आणि वाटेल ते असो। मला असं वाटलं पण नव्हतं की मी रूम घेईल। रूमचं तर मला सरांनी सांगितलं 2024 ला तुमचा रूम होणार, आणि न काय करता, न 1 रुपया माझ्या खिशात असता
रूम झाला माझा. आणि काय सरांबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच एवढी आहे. आमची 6व्या महिन्यातली बाळ होती. डॉक्टरांनी सुद्धा आमची म्हणजे गॅरंटी सोडली होती. दिवसाला 1 लाख त्यांचा बिल व्हायचा. एवढा आम्ही विचार करायचा की आणणार कुठून. आमच्याजवळ तसा 1 रुपया सुद्धा नाही होता. ते आम्हाला डॉक्टर पण असेच बोलायचे, पैसे एवढे बिल झालं तेवढे बिल झालं. आम्ही सरांना दिवसातनं कितीतरी त्यांनी, मी जेव्हा दवाखान्यात होते तेव्हा रात्रभर फोन चालू असायचे, रात्र दिवस आमचे. तरी आम्हाला कधी त्यांनी म्हणजे फोनवर हे करायचे तर बिल सुद्धा माफ झाला आमचा. आणि डॉक्टर सुद्धा काय 1 रुपया सुद्धा बाळ सोडताना दे असं बोलले पण नाही. नाहीतर आम्ही खूप टेन्शन मध्ये महिनाभर कामावर नाही होते. बाळ एकदम म्हणजे 6व्या महिन्यातली बाळ म्हणल्यानंतर 900 ग्रॅमची बाळ होती. बाळांचं पण काही गॅरंटी नाही होती. माझी पण सांगायचे डॉक्टर, तुम्ही आता कसं करणार. मी तर अशी की 1 महिना पूर्ण रडत होती. पूर्ण डोळ्यात पाणी पण नाही आटलं होतं. साथ द्यायला कोण नाही, माझी नाही की ह्यांच्यावरही पण नाही. कोणी आम्हाला साथ दिली नाही. सरांच्या शिवाय कोणीच नाही. तेच आमचे आई बाप, माझे तर तेच आहेत सगळं काय. मी त्यांच्यावरच सगळं त्यांच्यासारखं म्हणजे असं त्यांनी स्वामींनीच त्यांना पाठवलं आमच्याकडे असं वाटतं. म्हणजे सगळं बहीण भाऊ मी त्यांच्यातच बघते. एवढं काय केलंय त्यांनी आमच्यासाठी की शब्दात नाही सांगता येत. सांगायला गेलं तर माझ्या डोळ्यात पाणी येते. जवळची माणसं लांब झाली. असा विचार करत होते आम्हाला दवाखान्यात असताना की सोडून दे बायकोला, मुलांना सोडून दे. एवढा बिल बघून आपले माणसं असे बोलायचे. पण हे नाही, फोनवर सांगायचे सगळं व्यवस्थित होईल, माफ होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काळजी करू नका, मी आहे असे 1 तासाला अर्ध्या तासाला त्यांचा फोन असायचा.